सासवड हे पुण्यालगतचं शहर आहे, नवीन डेव्हलपिंग आहे. पण इथे आम्ही मागच्या 8 दिवसापासून आढावा घेतलेला आहे वाहतुकीच्या समस्याचा. खास करून या PMT चौकामध्ये ज्या PMT रस्त्यावर लागतात, दोन्ही बाजूनी वाहनं लागतात, किंवा पुढचा जो ब्रँडेड चौक आहे, श्रीनाथ चौक आहे, हे जे या जी वाहतूक कोंडी आहे हे सुधारण्यासाठी आम्ही PMT प्रशासनालाही पत्र देत आहोत. आणि ती जर रस्त्यावर लागतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहेत. वाहतूक कशी जास्तीत जास्त सुरळीत होईल आणि वाहतुकीचा अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही एक स्वतंत्र ड्राईव्ह राबवत आहोत. आणि हा रस्ता पुण्यावरून आता जेजुरी मार्गे पंढरपूर सोलापूर जाणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. याच्यावर कोंडी कशी होणार नाही, नागरिकांना लवकरात लवकर आपल्या डेस्टिनेशनला कसं पोचता येईल याच्या संदर्भामध्ये आम्ही हे नगरपालिका आहे, PMT प्रशासन आहे, नगरसेवक आहे, यांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेऊन प्रयत्न करत आहोत. आणि जास्तीत जास्त वाहतूक सुरळीत कशी होईल याचा प्रयत्न करत आहोत. नागरिकांना माझं आवाहन आहे की त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा विनाकारण वाहनं लावून जाऊ नये, सोडून जाऊ नये. अशा लागणाऱ्या वाहनांवर आम्ही सुरुवातीला सूचना देत आहोत. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये कडक कारवाई करणार आहे. वेळ प्रसंगी त्या गाड्या तो करून त्याच्यावर अजून कडक कारवाई करणार आहोत. त्या अगोदर आम्ही त्यांच्यासाठी कशी सुव्यवस्था करता येईल, कुठे टर्न ठेवायचे, जसं या ठिकाणाहून PMT वळण्यामुळे ज्या काही अडचणी निर्माण होतात तर या ठिकाणाहून PMT वळण्याच्या आता आम्ही बंद करणार आहोत, त्यांना पुढून सांगतो आहे. अशा पद्धतीच्या आवश्यक त्या सुधारणा करून कसं पद्धतीनं ट्रॅफिक व्यवस्थित होईल याच्यावर आमचा भर राहील, सासवड खास करून सासवड शहरामध्ये.